मुलांनो, तुम्ही रोज सकाळी दात घासता का आणि रोज आंघोळ करता का? जर आपण स्वच्छता पाळली नाही तर आपल्याला आजार होऊ शकतात. म्हणूनच आज आपण शिकणार आहोत सुंदर दात आणि स्वच्छ शरीर याबद्दल महत्त्वाची माहिती. चला तर मग चांगल्या सवयी शिकूया आणि बनूया निरोगी वा आनंदी. अच्छा, आपलं शरीर निरोगी कसं राहतं याचं एक छोटंसं गुपित आपल्या रोजच्या सवयींमध्येच लपलेलं असतं माहितीये. चला तर मग आज सुभाष आणि त्याच्या मित्रांची एक मस्त गोष्ट ऐकूया आणि हे गुपित काय आहे ते शोधून काढूया. तर गोष्ट अशी आहे की सुभाषचे आजोबा दातांच्या डॉक्टरकडून नवीन दात बसवून आले होते. हे पाहिल्यावर त्याचा मित्र अहमद एकदम गोंधळून गेला आणि त्याने एक असा प्रश्न विचारला जो खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा आहे. सगळे मित्र धावत मोनिकाताईकडे गेले आणि विचारू लागले. अहमदने विचारलं, मोनिकाताई, माझे दात पडले तेव्हा तर मला आपोआप नवीन दात आले होते, मग आजोबांना असे खोटे दात का बसवावे लागले? खरंच की नाही? खूप चांगला प्रश्न आहे हा. चला आता यामागचं गुपित उलगडूया. बघा, मोनिकाताईंनी किती सोप्या शब्दात समजावलं. लहानपणी आपल्याला जे दात येतात ना, त्यांना म्हणतात दुधाचे दात. ते साधारण 7-8 वर्षांचे झाल्यावर पडतात आणि मग येतात आपले कायमचे दात. पण हे जे कायमचे दात आहेत ना, ते आपल्यासाठी एका खजिन्यासारखे आहेत. का? कारण ते एकदा पडले की परत कधीच येत नाहीत. म्हणूनच त्यांची खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. मग विचार करा, जर आपण आपल्या या कायमच्या दातांची काळजी घेतलीच नाही तर काय होईल? हे समजून घेण्यासाठी ना आपण बाळूचं उदाहरण पाहूया. अरे रे, बिचाऱ्या बाळूचे काही दात पडले आहेत. त्यामुळे त्याला त्याचे आवडते भाजलेले चणे खाताच येत नाहीयेत. आणि एवढंच नाही, तो जेव्हा श म्हणायला जातो ना तेव्हा शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो. यावरून आपल्या लक्षात येतं की दात फक्त खाण्यासाठी नाही तर आपल्याला स्पष्ट बोलता यावं यासाठीही किती महत्वाचे आहेत. आता हे बघा, दातांची काळजी न घेतल्यास काय काय होऊ शकतं. जेव्हा आपण खाल्लेले अन्नाचे कण दातांमध्ये अडकून सडतात तेव्हा एक नाही तर अनेक प्रॉब्लेम सुरू होतात. तोंडाला घाणेरडा वास येतो, हिरड्यांमधून रक्त येतं, दात किडतात आणि हेच जंतू पोटात जाऊन आपल्याला आजारी पाडतात. म्हणजे बघा, ही किती गंभीर गोष्ट आहे. मग या सगळ्या समस्या टाळण्यासाठी करायचे तरी काय? घाबरू नका, उपाय अगदी सोपा आहे. चला आपण आपले दात आणि शरीर एकदम स्वच्छ कसं ठेवू शकतो ते पाहूया. दात स्वच्छ करण्यासाठी ना अनेक जण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. काही जण कडुनिंबाच्या काडीने किंवा राखुंडीने दात घासतात, तर काही जण आपल्यासारखं आधुनिक ब्रश आणि पेस्ट वापरतात. पण यातली सगळ्यात चांगली आणि सुरक्षित पद्धत कोणती? तर ती आहे ब्रश आणि पेस्ट. याचं कारण असं आहे की कडुनिंबाची काडी किंवा राखुंडी दातांच्या फटीमध्ये जाऊन तिथली घाण पूर्णपणे काढू शकत नाही. याउलट पेस्टचा जो फेस होतो ना, त्यामुळे दातांमध्ये अडकलेले छोटे छोटे कणसुद्धा सहज बाहेर येतात आणि आपल्या नाजूक हिरड्यांना काही इजाही होत नाही. तर निरोगी दातांसाठी एक सोपा आणि एकदम महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी, म्हणजे दिवसातून 2 वेळा दात नक्कीच घासायचे. ही सवय आपल्याला आयुष्यभर निरोगी ठेवेल. दातांची स्वच्छता तर झाली, पण हे जंतू फक्त तोंडातच असतात का? अजिबात नाही, ते आपल्या हातांवर पण लपलेले असतात. मग हात स्वच्छ ठेवणं का गरजेचं आहे? चला आता हेच पाहूया. त्यासाठी ना एक छोटासा प्रयोग करूया. एका काचेच्या भांड्यात असं स्वच्छ पाणी घ्या. आता आपले जे स्वच्छ दिसणारे हात आहेत ते त्या पाण्यात चांगले धुवा. काय वाटतं, त्या पाण्यात काही बदल होईल का? आणि हे बघा, अरे देवा, पाणी किती गढूळ झालंय, एकदम मळकट. याचा अर्थ काय होतो? आपल्या हातांवर आपल्याला दिसत नसलेली धूळ आणि हजारो लाखो जंतू असतात. आणि विचार करा, जर आपण हात न धुता जेवायला बसलो तर ही सगळीच्या सगळी घाण सरळ आपल्या पोटात जाणार आणि मग काय, आपण आजारी पडणार. म्हणूनच जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुणं हे किती महत्त्वाचं आहे हे आता लक्षात आलंच असेल. दात आणि हात तर झाले, पण निरोगी राहायचं असेल ना तर आपल्याला संपूर्ण शरीराची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. कारण स्वच्छ शरीर हेच निरोगी आयुष्याचं घर असतं. निरोगी राहण्यासाठी इथे काही आणखी महत्त्वाच्या टिप्स आहेत, जसं की आपली ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक स्वच्छ ठेवणं, नखं वेळच्या वेळी कापणं कारण त्यात खूप घाण साचते, आणि आठवड्यातून एकदा तरी केस स्वच्छ धुणं. या छोट्या छोट्या सवयी आपल्याला मोठ्या आजारांपासून वाचवतात. चला तर मग आज आपण या सगळ्या माहितीमधून काय शिकलो ते एकदा थोडक्यात आणि लक्षात राहील असं पुन्हा पाहूया. आजचे 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, आपले जे कायमचे दात आहेत त्यांना जीवापाड जपायचं. दुसरा, जेवणापूर्वी नेहमी हात स्वच्छ धुवायचे. आणि तिसरा, दात, केस, नखं आणि संपूर्ण शरीराची स्वच्छता ठेवून आजारांना कायमचं दूर ठेवायचं. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
आपलं शरीर निरोगी आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त आपलीच आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि एकदम निरोगी राहा. चला तर मग आजपासूनच या चांगल्या सवयींना सुरुवात करूया. मुलांनो, आज आपण शिकलो की दररोज दात घासणे, आंघोळ करणे आणि स्वच्छता पाळणे किती महत्त्वाचे आहे. तुम्ही रोज या सवयी पाळणार ना? कॉमेंटमध्ये हो लिहा. अशाच सोप्या आणि रंजक धड्यांसाठी लर्न लीफ मराठी सबस्क्राईब करा.